'cause I don't want to hear it. Just get your shit. Suraj. आता जो तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन आलवरती सेट करून टाका। आणि आपण या व्हिडिओमध्ये जे काही ऑल मटेरियल यूज केले आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हे मटेरियल टेलिग्रामवरती सुद्धा मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता इथं व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मी क्रिएट करून दिला आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फोटो आहे ते इथं ॲड करायचे आहे। तर फोटो कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगून देतो। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा फोटो इथे ॲड झालेला आहे। दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा पण फोटो इथे ॲड झालेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर फोटो ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। आता तुम्हाला इथे एक इमोजी ॲड करायची आहे। इमोजी पीएनजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची पीएनजी आहे त्या पीएनजीवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर काही अशा प्रकारची तुमची पीएनजी आहे तर त्या पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला रोटेट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर एवढे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथून बॅक येऊन जायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला 8.18 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे लेअरचा। तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।